नमस्कार, मी देवदत्त भोसले तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूवी रिव्ह्यू करणार आहोत. तर त्या मूवीचं नाव आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज. तर हा चित्रपट संभाजी महाराजांच्या जीवनावरती आणि संघर्षावरती, त्यांनी स्वराज्यासाठी जे कार्य केलं त्याच्यावरती आधारित आहे. तर हा भाग 1 आहे. तर 22 नोव्हेंबर 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज झाला आणि तब्बल 1.5 महिन्याच्या कालावधीनंतर मी हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेलो. तर मी रात्रीचा शो बुक केला होता, 9:15चा शो होता आणि 1.5 महिना झाला असून सुद्धाही 70% थिएटर भरलेलं पाहून मला खूप आनंद झाला. लोक त्यांची फॅमिलीज, त्यांचे आई वडील त्यांना घेऊन हा चित्रपट बघायला येत आहेत. हे खूप भारी वाटलं मला की लोकांना आता हळूहळू कळत आहे आपल्या इतिहासाबद्दल आणि आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला परत लोक सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तर आपण चालू करूया आपल्या व्हिडिओला. या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टींबद्दल डिस्कस करणार आहोत. ज्या गोष्टी आपल्याला पिक्चरबद्दल खूप चांगल्या वाटल्या, ज्या गोष्टी आपल्याला काही गोष्टी ज्या इम्प्रूव्ह अजूनही करता आल्या असते, या सगळ्यांबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ थोडासा लांब होण्याची शक्यता आहे. फर्स्ट ऑफ ऑल, जी गोष्ट मला फिल्म मेकर जे आहेत या मूवीचे, यांच्याबद्दल कौतुकास्पद वाटते की त्यांनी तब्बल 3 तासाचा प्रॉपर टाइम घेतला आहे स्टोरीला बिल्डअप होण्यासाठी. याच्यामध्ये कॅरेक्टर बिल्डअप झाले, कॅरेक्टर इंट्रोडक्शन झाले. या सर्व गोष्टींसाठी त्यांनी पहिला जो फर्स्ट हाफ आहे तो खूप स्लो पेसमध्ये ठेवला आहे. हा पिक्चरची सुरुवात होते ऍक्शन सीन्समुळे, पण त्याच्यानंतर जो पेस त्यांनी मेंटेन केला आहे तो खूप स्लो पेस आहे आणि तो बेटर वे कॉम्प्लिमेंट करतो फास्ट पेस सेकंड हाफला. तर याच्या आधी सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीत संभाजी महाराजांबद्दल मूवीज बनवल्या गेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी 2 ते 2.5 तासाच्या स्पॅनमध्ये पूर्ण चित्रपट मर्ज करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते कितपत न्यायदायक आहे इतिहासाला आणि कितपत न्याय करतात ह्याच्याबद्दल आय एम नॉट इम्प्रेस्ड बाय द प्रिव्हियस फिल्म्स. फिल्म मेकर्सनी निर्णय जो घेतला की हा चित्रपट 2 भागांमध्ये रिलीज करण्याचा, ते खूप चांगला निर्णय यांनी घेतला आहे. कारण स्टोरीला ब्रीद होण्यासाठी, कॅरेक्टर्सला बिल्डअप होण्यासाठी इतका टाइम हवाच आणि तेव्हाच आपण प्रॉपर जस्टिस करू शकतो आपल्या इतिहासाशी. तर चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर फर्स्ट ऑफ ऑल ऍक्टिंग प्रत्येक कलाकाराने त्यांची भूमिका खूप चांगल्या रीतीने पार पाडली आहे. खरंच सांगायचं तर ऑनेस्टली सेईंग, मी जेव्हा पहिल्यांदा चित्रपटाचा ट्रेलर किंवा टीजर पाहिला होता तर आय वॉज नॉट इम्प्रेस विथ द कास्टिंग ऑफ ठाकूर अनुप सिंग ॲज अ छत्रपती संभाजी महाराज. कारण त्यांचं मराठी संस्कृतीबद्दल कितपत त्यांना माहिती आहे, त्यांचं काय कनेक्शन आहे महाराष्ट्राशी, आय वॉजंट नोईंग दॅट. मी त्यांचे साऊथमधले चित्रपट पाहिले होते आणि त्यांची कमांडो 2 मधली भूमिका मी पाहिली होती आणि मी त्यांना इंस्टाग्रामवरती फॉलो पण करत होतो आधी. तर मला माहिती होतं की कलाकार तरी चांगले आहेत, पण कितपत हे कलाकार, कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारची भूमिका करता संभाजी महाराजांची, ती कॉम्प्लेक्सिटी ऑफ द कॅरेक्टर, एक तर प्रेशर तर तुमच्यावरती आहेच. कारण संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज आणि आपला जो इतिहास आहे तो आपल्यासाठी एक महाराष्ट्रीयन लोकांसाठी अस्मितेचा आणि खूप मोठं स्थान आहे आपल्या मनामध्ये. तर ही जबाबदारी पार पाडणे हे कोणाचंही काम नाही, हे खूप मोठं काम आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ते जे इतिहासातलं जे चारित्र्य आहे ते तुम्हाला ते संभाजी महाराजांच्या कॅरेक्टरबद्दल कम्प्लीट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही फिजिकॅलिटी घेऊन याल तुमच्यामध्ये, पण जे इंटरनल इमोशनल स्टेट आहे किंवा जे थॉट प्रोसेस आहे ते समजणं तितकंच महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की ठाकूर अनुप सिंग यांनी प्रॉपर होमवर्क केलं आहे. त्यांनी कम्प्लीट एमर्स केलं आहे या रोलमध्ये स्वतःला आणि ते दिसून येतं. त्यांचे जे एफर्ट्स आहेत, त्यांची जी डेडिकेशन आहे, त्यांचं जे डिटेल ओरिएंटेड काम आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती नक्कीच दिसून येईल. मग ते इमोशनल सीन्स झाले किंवा जे वॉरमधले जे फाईट सीन्स झाले, तर त्या दोन्हीकडे ती जी रेज आहे आणि ती स्थिरता आहे जी महाराजांमध्ये होती, ती कम्प्लिटली बॅलन्स आउट करून चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ते तुम्हाला स्क्रीनवरती बघण्यात खूप 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 उत्तम असं काम त्यांनी केलेलं आहे स्क्रीनवरती आणि त्याच्याबद्दल त्यांना हॅट्स ऑफ. डायलॉग्स बद्दल बोलायचं झालं तर डायलॉग्स रायटर्सनी खूप ग्राउंडेड असे ठेवलेले आहेत. ॲट द सेम टाइम त्याच्यामध्ये ग्रँज्युअरचा पण फील आहे. तर ते
चांगल्या रीतीने येतात. नंतर ॲक्शन कोरिओग्राफीबद्दल बोलायचं झालं तर ॲक्शन कोरिओग्राफी खूप चांगल्या रीतीने केलेली आहे. सेट पीसेस जे यूज केलेले इनकॉर्पोरेट केलेले आहेत ॲक्शन सीन्समध्ये ते पण खूप बेस्ट आहेत. आणि त्यांनी जास्तीत जास्त रिअलिस्टिक आणि ब्लड शेड दाखवायचा प्रयत्न केला आहे, पण ॲट द सेम टाइम देअर आर सम चंक्स ऑफ लार्जर दॅन लाईफ ॲक्शन्स, आणि हे टोटल एकमेकाला कॉम्प्लिमेंट करून बॅलन्स आउट करतात, आणि त्यामुळे ऑडियन्स हुक्ड राहतात ॲक्शन सीनशी. ॲक्शन सीन्सचं एलिव्हेशन वाढवण्यासाठी त्यांनी प्रॉपर बॅकग्राऊंड स्कोर्स देखील यूज केलेले आहेत, जसं की शिवतांडव स्तोत्रम झालं, त्यानंतर हनुमान चाळीसा झालं, जे त्यांनी फाईट सीन्समध्ये यूज केले आहेत, ते प्रॉपर कॉम्प्लिमेंट करतात ॲक्शन सीन्सला. तर आता आपण डिस्कस करू की ज्या गोष्टी अजून देखील इम्प्रूव्ह करता आल्या असत्या, आणि अजून काही महाराजांबद्दलचे जे ॲस्पेक्ट आहेत जे आधीच्या मीडिया रिप्रेझेंटेशनमध्ये आपल्याला नाही बघता आले किंवा दाखवले नाही गेले, ते भाग 2 मध्ये कसे दाखवू शकता. फर्स्ट ऑफ ऑल आपण फिल्म मेकिंग पर्स्पेक्टिव्हमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करता येतील त्याबद्दल डिस्कस करू, आणि नंतर जे ॲस्पेक्ट्स आहेत जे आपल्याला पाहायचे आहेत त्याच्याबद्दल आपण नंतर शेवटला बोलू. तर प्रश्न आला व्हीएफएक्सचा, आणि व्हीएफएक्स फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला समजून घ्यावं लागेल की या मूवीचं बजेट 600-700 करोड नाही आहे, तर कमी बजेटमध्ये हा मूवी बनवला गेला आहे, पण तरीही खूप चांगलं काम व्हीएफएक्स टीमने केलेलं आहे. फक्त मला काही त्रुटी जाणवल्या आहेत त्याच्याबद्दल मी, आणि त्या खूप इझिली त्यांना करेक्ट करू शकले असते पोस्ट प्रोडक्शनमध्ये, त्याबद्दल आपण डिस्कस करू. जंजिरामध्ये जेव्हा रात्रीचा जो सीन आहे त्याच्यामध्ये सर्व जहाज तिकडे पोचलेली असतात, आणि तोफान आणि दारुगोळा आणि तोफ आणि बाण यांची देवाणघेवाण चालू असते, तर ह्या सीन्समध्ये त्यांनी जो आगीचे व्हीएफएक्स यूज केलेले आहेत, ते जी बाकीची सिनेरी त्यांनी जी क्रिएट केलेली आहे व्हीएफएक्स थ्रू, जे रात्रीचे सीन्स आहेत ते खूप आणि खूप सुंदर दिसतात, पण त्याची काही काही सीन्स आहेत त्याच्यामध्ये, जसं की एक्सचेंज झालं त्याच्यामध्ये, दारू एक स्पोर्ट वगैरे होतात, तर ते लाइटिंग, जी स्पोर्टची लाइटिंग आहे आणि जी आजूबाजू सराउंडिंगची जी लाइटिंग आहे ते खूपच थोडंसं ब्लेंड नाही होतं, थोडं मॅच नाही होतं, ते तुम्ही इझिली कट करू शकला असता विथ द हेल्प ऑफ सम लाइटिंग अँड सम रेंडरिंग आफ्टर. बट ते डेफिनेटली पुढे जाऊन भाग 2 मध्ये इम्प्रूव्हमेंट होईलच त्याच्यावरती, तर ती एक गोष्ट मी सांगू इच्छितो. सेकंड थिंग, एडिटिंग मला थोडीशी चॉपी वाटली मूवीची, कारण एडिटिंग इज अ व्हेरी क्रुशियल पार्ट ऑफ मूवी मेकिंग, आणि जर तुमची एडिटिंग स्मूथ नसेल, तुमची एडिटिंग, तुमचे सीन्स जर एकमेकाला प्रॉपरली कनेक्ट होत नसतील, तर कुठे ना कुठेतरी ऑडियन्स त्यातून डिस्कनेक्ट होतात. तर एक पर्टिक्युलर इम्पॉर्टंट सीन आहे मूवीमध्ये, त्यामध्ये बुडानपूरला जी लुटण्याचं प्लॅनिंग चालू असते, तेव्हा आपल्याला बॅक अँड फोर्थ सीन दाखवले गेले आहेत. त्याच्यामध्ये एका सीनमध्ये आपल्याला प्रेझेंट मुवमेंट दाखवलं आहे जिथे प्लॅनिंग चालू आहे, आणि नंतर एक फ्युचर मुवमेंट दाखवलं आहे जिथे एक्झिक्युशन पार्ट, जिथे आपले मावळे वेशभूषा बदलून माहिती आणण्याचा प्रयत्न करत आहेत बुडानपूरमधून. तर हे सीन बॅक अँड फोर्थ, म्हणजे हा एक ॲक्च्युली एक टूल आहे मूवी मेकिंगमध्ये, त्याला आपण नॉन लिनियर स्टोरी टेलिंग असं म्हणतो. आणि जेव्हा अशा प्रकारचे सीन आपण एखाद्या मूवीमध्ये दाखवत असतो, ज्यामध्ये प्रेझेंट आणि फ्युचर मुवमेंट किंवा पास्ट मुवमेंट सायमल्टेनियसली पॅरलली चालत असतात, तर त्यावेळी त्यामध्ये काहीतरी एक स्मूथ कनेक्शन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर तिथे कुठं ना कुठेतरी तुम्हाला एडिटिंग थोडीशी चॉपी, सीन कुठेतरी लवकरच कट केला आहे, कुठेतरी सीन कनेक्शन जाणवून येत नाही, तर ते तुम्ही अजून स्मूथ करू शकता त्याचं कनेक्शन, जेणेकरून ऑडियन्स अजून एंगेज होतील या अशा मोंटाजेस, अशा सीन्समध्ये. आणि अशा सीन्सचं एक उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर एक हॉलिवूडची फिल्म आहे, इंग्लिश फिल्म आहे, पर्टिक्युलरली नॉट अ वॉर प्लॅनिंग सीन, बट यू कॅन टेक द रेफरन्स फ्रॉम देअर. द लेजंड ऑफ किंग आर्थर म्हणून एक मूवी आहे, आय थिंक तो 2017 काहीतरी मूवी आला होता, पण त्यामध्ये जी एडिटिंग त्यांनी बॅक अँड फोर्थ, जे नॉन लिनियर स्टोरी टेलिंगचा उपयोग केला आहे, तर ते एक प्रॉपर उदाहरण राहील इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर संभाजी महाराजांचं कॅरेक्टरची खूप ॲस्पेक्ट्स आहेत. जसं त्यांचं शस्त्राबद्दलचं ज्ञान आहे, तेवढंच त्यांच्या शास्त्राबद्दलचंही ज्ञान आहे, तेवढंच त्यांचं कलेबद्दलही त्यांना प्रेम आणि ज्ञान आहे. तर या गोष्टी जास्त एक्सप्लोर किंवा जास्त सीन्स तसे इन्क्लूड करता आलेस तर खूप चांगलं होईल, कारण महाराजांचे हे ॲस्पेक्ट्स
आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. कारण शारीरिक बल तर झालंच, पण शास्त्राचं नॉलेज असणं आणि कलेबद्दल प्रेम असणं तितकंच महत्वाचं आहे एकाच्या व्यक्तिमत्वाचा एका विकास होण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला एक चांगला मनुष्य म्हणून जगण्यासाठी. तर ह्या गोष्टी जर संभाजी महाराजांच्या म्हणजे महाराज लोकांपर्यंत पोचतील तर ह्याच्यासारखं कुठलंच मोठं मीडियम एक मेसेज स्प्रेड करण्यासाठी होऊ शकणार नाही असं मला वाटतं. तर हा चित्रपट खूप सिन्सिअरिटी आणि ऑनेस्टीने बनवला गेला आहे. खूप कष्ट आहेत या मूवीला बनवण्यासाठी आणि ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसून येतं. आणि कुठल्याच प्रकारचं हिस्ट्रीमध्ये छेडछाड नाही करण्यात आली आहे. कुठल्याच प्रकारची अननेसेसरी ह्युमर ॲड नाही करण्यात आला आहे. एक सिरियस टोन थ्रू आउट द मूवी मेंटेन केलेली आहे आणि एक खरं चित्र त्या काळाचं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कुठल्याच प्रकारचं सेक्युलरिझमचा सपोर्ट नाही आहे. डायरेक्ट एजी टेक आहे हिस्ट्रीवरती आणि जो ॲक्च्युअल रिअलिस्टिक टेक आपण म्हणू शकतो. तर मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की प्रत्येकाने आपले आईवडील, आपली मुलं या सर्वांना घेऊन सिनेमागृहात हा पिक्चर बघावा. हा पिक्चर फिल्म फक्त सिनेमामध्ये बघण्यासाठी बनवला गेला आहे आणि त्याला सिनेमामध्ये बघून तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा, जेणेकरून या सपोर्टमुळे फिल्म मेकर्सला भाग 2 आणखीन चांगला तुमच्यासमोर आणण्यासाठी मोटिवेशन आणि एक इन्स्पिरेशन मिळेल. आणि तसेच आमच्यासारख्या नवीन फिल्म मेकर्सला किंवा जे मीडियामध्ये काम करतात, जे सोशल मीडियावरती काम करतात किंवा जे नवीन फिल्म मेकर आहेत किंवा जे एक्झिस्टिंग फिल्म मेकर आहेत, ज्यांच्याकडे विजन आहे, ज्यांच्याकडे एक स्कोप आहे, पण त्यांना ऑडियन्सचा नीश अजून नाही कळालेला, एक मराठी ऑडियन्सला काय पाहायचं आहे याचं अंडरस्टँडिंग येईल त्यांना एक नेसेसिटी, एक अर्जन्सी कळून येईल की आपल्याला अशा प्रकारचे चित्रपट मराठी सृष्टीमध्ये बनवले गेले पाहिजेत जे रायव्हल करतात मोठ्या मोठ्या स्टुडिओजला कमी बजेटमध्ये. तर कमी बजेटमध्ये जर आपले सिनेमा इतक्या लेवल, एका ग्रँड लेवलला जर हिस्ट्री आपण प्रेझेंट करू शकतो, तर जर आपल्याकडे थोडं फायनान्शियल सपोर्ट असेल आपल्या मूवीजला, एक ऑडियन्सचा सपोर्ट असेल, एक आपली मोठे स्टुडिओज जर ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले, तर आपण कुठल्या लेवलचे सिनेमे बनवू शकतो याच्याबद्दल आपण एक्साइट करून जातात अशा गोष्टी आपल्याला. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत जाईन. जय हिंद, जय महाराष्ट्र.